शहर में श्री टोंकी चौक के पीछे बहने वाले नाले का स्लैब गिर जाने का हादसे की आशंका निर्माण हो गई, जिससे पूर्व पार्षद दीपक जायसवाल ने मनपा आयुक्त को निवेदन देकर तत्काल मरम्मत कराने की मांग की। शहर के एकोरी प्रभाग क्रमांक 10 श्री टोंकी चौक के पीछे बहने वाले नाले का स्लैब गिर जाने से गंभीर हादसे की आशंका निर्माण हो गई है, जिससे पूर्व पार्षद दीपक जायसवाल ने इस संबंध में चंद्रपुर महानगर पालिका आयुक्त को निवेदन देकर तत्काल मरम्मत कार्य कराने की मांग की। निवेदन के अनुसार अमला तालाब से आने वाला बड़ा नाला श्री टोंकी चौक के पीछे से होकर गुजरता है। 25 अप्रैल की रात इस नाले पर बना पूरा स्लैब अचानक गिर गया, जिससे नाला पूरी तरह खुला रह गया है। यह नाला सड़क के समानांतर बहता है, जिससे राहगीरों और वाहन चालकों के लिए खतरा और बढ़ गया। इस संबंध में पूर्व पार्षद दीपक जायसवाल ने बताया कि बारिश के मौसम में यह नाला तेजी से भर जाता है और पानी का स्तर सड़क के करीब 3 से 4 फीट तक पहुंच जाता है। ऐसे में खुले नाले का अंदाजा लगाना मुश्किल हो जाता है, जिससे 2 पहिया या 4 पहिया वाहन के गिरने से जानलेवा हादसा हो सकता है। उन्होंने प्रशासन से मांग की है कि वे मानसून शुरू होने के पहले करीब 20 फुट लंबा और 8 फुट चौड़ा स्लैब जल्द से जल्द बनाए जाने के निर्देश संबंधित अधिकारियों को तत्काल निर्देश देने की अपील आयुक्त से की। दिनांक 24/4/2026 ला श्री टाकीच्या पाठीमागे जो नाला वाहतो त्याची जी भिंत आहे ते जवळपास 50-60 वर्ष जुनी भिंत होती। ती सकाळी 6 वाजता अचानक पूर्ण भिंत पडल्यामुळे त्या नाल्यावर पडल्यामुळे ते नाल्यावर पूर्ण ते स्लॅब कोसळला आणि त्यामुळे आता जे नाल्यावर आमचे लोक जे व्यवसाय करायचे त्यांनाही प्रॉब्लेम झालेला आहे। आणि येणाऱ्या 24 जूनला तसा आता पावसाळा चालू होतो, त्याच्यापूर्वी हा नाला बनणे अत्यंत आवश्यक आहे, कारण की हा नाला जर बनला नाही तर हा जो नाला आहे हा रामाळा तलावापासून सरळ बाजारातून हा इथे येतो आणि इथून मग पुढे तो बिनबा गेटकडे जातो। आणि पावसाळ्यामध्ये हा नाला लवकरात लवकर भरून जवळपास 3 ते 4 फूट पाणी या नाल्याच्या वरती राहते। आणि रात्रीच्या वेळेला जर तिथे 4 व्हीलर 2 व्हीलरनी जर कोणी नाल्यामध्ये पडला आणि त्याचा जर जीवितहानी झाली तर याला पूर्ण प्रशासन जिम्मेदार राहणार आहे। 24/4/2026 ला मी माननीय आयुक्त आणि माननीय आमदार किशोरभाऊ जोरगेवार आणि या शहराचे मुख्य अभियंता रवींद्र हजारे यांना पत्र दिलेले आहे। या पत्रानुसार माझी त्या सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर या नाल्याचं काम चालू करावं। तसेच आमच्या एकोरी प्रभाग क्रमांक 10 येथील जे 4ही नगरसेवक निवडून आलेले आहे त्यांनासुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी जातीने लक्ष देऊन 24 जूनच्या पूर्वी या नाल्याचं बांधकाम सुरू करावे, जेणेकरून लोक सुरक्षित राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या इथे एक भव्य नाला होता, कांदील तारखेने पडला आणि तो जसा तसाच आहे। आणि त्या नाल्याची आजही स्वच्छता बी झाली नाही आणि तिथे बांधकाम बी नाही। फक्त इथं जीवितहानी झाली नाही, पण येणाऱ्या काही दिवसात इथे पाणी जेव्हा आमच्या वार्डात येतो, पाऊस आला की पाणी इतका भरतो की पाणी भरल्यावर कोणालाही कळत नाही की गाडी कोणाकडे टाकायची आणि पाय कोणाकडे टाकायचे। तर त्या कारणाने अगर कोणाची जीवितहानी होईल, तुम्ही बघू पण शकता या नाल्याला, तर या नाल्याची दक्षता कोणी घेत नाही आहे। 4 नगरसेवक आमच्या वार्डात निवडून आले, पण 4ही नगरसेवकामधून कोणीही येऊन इथं बघितलं नाही। आत्तापर्यंत इथं काहीही दाखवल्या जात नाही आहे। आम्ही इथं निष्काळजीपणा दिसून येत आहे। पण आमची एकच विनंती आहे प्रशासनाला की इथे येऊन बघावे आणि या नाल्याचे दुरुस्तीकरण करावे।